करू अनंत गोटे वाघाचीवाडी यांना देखील विनंती करेन की आपण आपला सन्मान करण्यासाठी यायचं आहे. तसेच आमचे अतिथी मान्यवर आहेत गोमा रामा वाघ, अविनाश वाघ यांचे आपण पाहतोय पिताश्री आहेत, ज्यांनी आज आपण पाहतोय टेनिस क्रिकेटच्या पटलाला एक नामांकित असा खेळाडू दिलाय, तर त्यांचा आपण सन्मान इथे करणार आहोत. मी गोमा रामा वाघ या मान्यवरांना विनंती करेन की आपण आपला सन्मान करण्यासाठी यायचं आहे. अजून एक सन्मान आपल्याला करायचा आहे. या परिस्थितीमध्ये आपण पाहतोय ज्याची फलंदाजी पाहता अनेक सारा प्रेक्षक वर्ग त्या खेळाडूचा दिवाना झालाय आणि आपण पाहतोय आज आपण पाहतो टेनिस क्रिकेटचा जो स्टार बनलाय आणि त्यामध्ये इंस्टाग्राम मध्ये देखील आपण पाहतो 10K+ फॉलोअर्स या खेळाडूने जमा केले. त्यांचे अजय बसमा माथेरन यांचा आम्ही सन्मान करणार आहोत. अजयला विनंती करेन आपण देखील यायचं आपला सन्मान स्वीकारण्यासाठी. तसेच कालुराम अनंत वाघ या मान्यवरांचा सन्मान आपण इथे करू. कालुरामचे अनंत वाघ साहेब आपण देखील यायचं आपला सन्मान घेण्यासाठी. जांभूलपाडा टीम कुठे आली काय त्या ग्रामपंचायत सदस्य पद घोषवणारे आमचे अतिथीगण अर्जुन कांबळे साहेब आपण मंचावरती यायचं अशी विनंती आहे तुम्हाला. प्लीज आपण मंचावरती या. प्रेझेंटेशन बॉक्स आणि प्रेझेंटेशन बॉक्स मधून आता आपण जात आहोत कॉम्बॉक्स मध्ये, जिकडे आपल्याला सामना पाहायला मिळेल. संकल्प एलन वीर बजरंग शिरढण त्यांच्या विरोधामध्ये जय हनुमान नावडे. नाणेफेकीचा कौल सिक्का उडला होता आणि जाऊन तो पडलाय वीर बजरंग शिरढण या संघाच्या बाजूने. टॉस जिंकता त्यांनी प्रथमतः फिल्डिंग करायचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीचं आमंत्रण आता नावडे संघाला. सलामीची जोडी साहिल खानावकर आणि महेश मात्रे. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती जल्लोषाची जय्य तयारी. आज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय रुशाल आणि रुशालचं पॉवर प्लेचं षटक आणि त्या पॉवर प्ले मध्ये आपण पाहतो आता तो गोलंदाजी करत असताना पहिल्याच बॉल वरती बीट केलाय आणि बीट करत असताना आपण पाहतोय एवढा लांबचा प्रवास, त्यामध्ये मग नक्कीच आम्ही 10/10 असे इफर्ट देऊ आणि त्या इफर्टसाठी ते तयार झालेत. सागर पाटील जांभूलपाडा यांचं इथं आगमन झालंय. कालची रात्र ज्यांनी गाजवली अक्षरशः, मग कॉमेडी असेल किंवा एवं अजून काही गोष्टी असतील, तर त्यांना विनंती आहे की आपण यायचंय. कांचन पालकर आपण त्यांच्याशी भेटा. ओर द विकेट हा चेंडू तितकाच छान रुशाल अप्रतिम गोलंदाजी दाखवतोय. सुपर्ब गोलंदाजी साहिल खानावकरला पूर्णपणे आपण पाहतो बीट त्यानं केलाय. ज्या साहिलनं अक्षरशः आपण पाहतो की कालच्या रात्रीमध्ये धमाल परफॉर्मन्स दिला होता आणि त्या साहिलच्या विरोधामध्ये आता मी म्हणेन चेंडू नाही तर जलते निखारे फेकतोय रुशाल मात्रे. सुपर्ब गोलंदाजी पाहायला मिळते. जनमान टीम बॅटिंगचा निर्णय स्वीकारावा लागलाय. औपचारिकता बॅटिंग इथे केली जाते. फिरून खेळलेत. हा स्ट्रोक पसंतीचा स्ट्रोक आहे. साहिल खानावकर एवढा शांत बसणार नाहीये. डाऊन द ग्राउंड गेले. रोम मनोला बॅटच्या मधोमध घेतला आणि लॉंग लेग टार्गेट केला असता आपण पाहतो हा आलाय 1 बाउन्स चौकार. आणि त्यामध्ये अंडर-19-20च्या स्पर्धा गाजवत आज आपण पाहतो ॲज अ लीड खेळाडू म्हणून जयहनुमान नावडेकडून तो खेळताना पाहायला मिळतो. पुन्हा एकदा फिरून खेळलेत. यावेळेला देखील टार्गेट तेच क्षेत्र आहे. फिल्डर पाठलाग करतात बॉलचा. बॉल अडवण्यासाठी पहा अप्रतिम इफर्ट तिकडे. लॉंग लेग मध्ये फिल्डिंग रन घेण्यासाठी पहा. तिसऱ्या धाबेसाठी महेशचा डाव आहे. डेंजर एंडकडे साहिल. पंचांकडे लाऊड शाऊट. अपील तिकडे आपण पाहतो पंचांकडे जरूर मोठ्या आता इथून चाहना स्वीकारली होती, परंतु पंच फेटाळतात त्या अपीलीला. अपील केली होती. 3 धावा आतापर्यंत चोरला गेल्यात. येस, बॅकफुटला जाऊन खेळला होता. आपण काय निर्णय आहे ते जरूर स्क्रीनवरती चेक करू. फिल्डिंगसाठी लॉंग लेग मध्ये फिल्डर तैनात होते. पाठलाग लांब होता. येस, अंपायर सिग्नल. 4 धावा आहेत त्या.
हा चौकार आहे, कारण फील्ड सेट करत असतात. 4 आहे, रनआउटचा काही संबंध येत नाहीये, कारण जो पाय तो पूर्णपणे ब्रश झालाय. कॅमेऱ्यामध्ये पूर्णपणे काहीच झालेल्या गोष्टी तुमचे 12th मॅन आपल्यापर्यंत आहेत आणि ते फुल आग्रे आहेत या गोष्टीची. यस, टोटल धावा धावफलकावरती आपण पाहतो. पॉवर प्ले सुरू असताना 8-0 गड्याचा मोबदला. जन्मान नावडेच्या विरोधामध्ये संकल्प एलन, वीर बजरंग शिरडोन दोघांमध्ये मॅच. आतापर्यंत 4 चेंडू 2 चौकार 2 डॉट बॉल. सुरुवात चांगली झाली होती रुशाल म्हात्रेकडून. त्यानंतर आपण पाहिला फिनिशिंग टच देण्यासाठी पॉवर प्लेला कॅपिटलाइज करायचं या उद्देशानं मैदानामध्ये उतरलेला साहिल खानावकर, ज्याने 4 मध्ये 8 धावा 2 चौकार लगावत जमा केलात. चला स्पीडअप करायची विनंती आहे बा. रुशाल चांगल्या दाटणीचा आणि चांगल्या घाटणीचा खेळाडू. गुड लाईन स्पॉटवरती गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. व्हेरिएशन कसं असेल, काय चेंजेस असतील हे पाहण्यासाठी मैदानामध्ये जाऊ. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न आहे पा, रिव्हर्स खेळायचा प्रयत्न आहे. आविष्कार आपण पाहतो यस्ट्यांच्या अगदी समोरच्या ऑनलाईन आहेत तिकडे बिहाइंड आला आणि त्यानं लगेचच एक सूचना डिरेक्ट हिट मार आणि हिट देखील झाला होता, परंतु खेळाडू पोहोचला तिकडे महेश म्हात्रे. जो डोला आहे तो पूर्णपणे महेश म्हात्रेवरती असणार आहे, कारण महेश म्हात्रे देखील आपण जर पाहिला तर मग दुसऱ्या रात्रीमध्ये जसं तिसऱ्या पंचांकडे जात आहेत बॅटिंग टीमचा हरिवा वाईटसाठी. थर्ड अंपायर आपण या, थर्ड अंपायर आपण या. यस, ते ऑनफिल्ड अंपायर जे सांगतील ते आम्हाला स्वीकारावं लागेल. टाइम बघा, टाइम आहे त्यामध्ये देखील लक्ष ठेवावं लागणार आहे थोडंसं. रिव्ह्यूसाठी आपण पाहतो, मग IPL असेल त्यामध्ये 15 सेकंद दिली जातात आणि आपल्या ग्रामीण स्पर्धामध्ये देखील टाइम लिमिट राहतो. आतापर्यंत आपण पाहतो 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे असं म्हणावं लागेल, कारण 5वा चेंडू आता आपण पाहतो याची चाच पडताळणी होती या टेक्निकल टीममध्ये. ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय आपण पाहतो फेअर बॉल आहे आणि इथे बॅटिंग टीमनं या बॉलला आपण पाहतो जरूर पंचांकडे मागणी केलेली आहे आणि हा व्हाईट बॉलचा इशारा. यस, व्हाईट बॉल. अंपायरला निर्णय चेंज करावा लागेल. एक अतिरिक्त धाव ॲडिशनलच्या स्वरूपात येईल. एका धावेनं धाव फलक पुढे जाईल. टीमच्या खात्यामध्ये आपण पाहतो आता 1 धाव इथून वाढली जाईल. 9 धावा नावडेच्या खात्यामध्ये लागतात. पॉवर प्ले सुरू असताना 4 चेंडू संपलेत. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे. रुशाल म्हात्रे सुरुवात चांगली, त्यानंतर 2 चौकार. आता थोडासा आपण पाहतो सूर गवसण्यासाठी तो प्रयत्न करतोय. साहिल ऑन स्ट्राईक, खोला टाकलेला बॉल आहे. स्वतः आपण पाहतो फॉलोथ्रीमध्ये जाण्याचा निर्णय. फिल्डिंगसाठी आपण पाहतो तिकडे एफर्ट देण्याकरिता आलेत विकेट किपर. बॉलला स्टॉप केलंय, तोपर्यंत 1 धाव घेण्यासाठी दोघंही खेळाडूंचा आपण प्रयत्न पाहिला. त्या प्रयत्नांमध्ये त्यांना यश आले. सिंगल. एका धावेनं धावसंख्या फलकाला स्टिकी ठेवायचा प्रयत्न राहिला. एका धावेतून आपण पाहतो एकेरी अंकामधून दुहेरी अंकामध्ये पदार्पण झालंय. 10 धावा धाव फलकावरती 0 गडाचा मोबदला आहे. आघाडीचे 2 फलंदाज मैदानामध्ये खेळतात. साहिल खानावकरसह महेश म्हात्रे. आता महेश म्हात्रे आपण पाहतो मैदानामध्ये व्यावसायिक गडामध्ये रायगडमधून हा खेळाडू सलग 2 वर्ष कन्झिक्युटिव्ह खेळलाय आणि त्याच्याकडे सर्वांचं लक्ष असेल. हा ट्रॅकरचा बॉल आहे, मिड विकेट टार्गेट. कोणी फिल्डर नाहीये तिकडे, आता फिल्डर आणि त्याच गोष्टीचा फायदा उचललाय. फटका छान खेळलाय. टार्गेट बाउंड्री लाईन इनफिल्डच्या आपण पाहतो डोक्यावरून 1 बाउन्स बॉल तिकडे पलीकडे आणि धावा 4. फोर आहे, चौकार आहे. या बॉलवरती 4 धावा मिळतील. टेक्निकल टीमकडे हा निर्णय त्यांनी जरूर दिलाय आणि 4 धावा आहेत. चार धावसंख्या आपण पाहतो आता इथून धावफलकावरती ऍड केली जाईल. टोटलला आपण पाहतो आता इथे जरूर आकार 14 धावा धावफलकावरती. 10+4 अशी आता इथून वाढ होईल. पुढील सामन्याचा टॉस जो आहे तो जांभूलपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच टीम मोहो. आता दोन्ही टीम आपण विलंब करू नका. मोहो संघ भरपूर लवकर आलाय. जांभूलपाडा संघ आपला संघ नाही किती पाठवायचा. आविष्कार पाटील सेकंड ओव्हर साठी पॉवर प्लेला चांगल्या पद्धतीने हाताळलाय. साहिल खानावकरनं 5 मध्ये 9 योगदान दिलंय. महेश म्हात्रे जिकडे पहिला बॉलवरती चौकारानं स्वागत केलं. 400च्या स्ट्राईक रेटला पसंती त्यानं दिली आहे. ओव्हर नंबर 2 3 षटकांचा सामना आहे. लीडिंग एज फिल्डर आहेत. फर्स्ट स्लिपला चूक. बॉल अगदी थर्ड मॅन मध्ये वेगानं
ट्रॅव्हल झालाय डाऊन द ग्राउंड, चौकार. मराठी मनांच्या मावल मातीचा महाराष्ट्र, शक्तीच्या तीराचा भक्तीच्या तीराचा महाराष्ट्र, पोलादी छाताडात आपण पाहिलं जिवंतपणा उंचावणारा आपला महाराष्ट्र आहे. व्हाईट बॉलचा शर्यती पंचांचा या मातीतील कुमकुम करंटकाचा इतिहास सांगणारा आपला महाराष्ट्र, असे संगीत आपण इथे पाहतो आपल्या डीजे मास्टर कडून इथे वाजवली जातात. त्यांचं जरूर कौतुक करणं गरजेचं आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये आपण पाहतो आता सुरुवात 19 धावांवरती टीम नावडे संघ जाऊन पोहोचले. सुरुवात धमाकेदार वीर बजरंग शिडोनची, परंतु आता फिनिशिंग टच नावडे करून सलामीच्या जोडीच्या माध्यमातून हा बॉल आपण पाहतोय. मिड विकेटला खेळलेत, फिल्डर अवेलेबल आहेत तिकडे. एक धावेसाठी हा प्रयत्न आहे. ॲज अ विकेट किपर देखील चांगलं काम तिथे आपण पाहतोय या खेळाडू सुशांतच्या माध्यमातून साकारलं जात आहे. तोपर्यंत एक धाव महेशला स्ट्राईक देण्याचा निर्णय साहिल खानावकरचा राहिला आहे. एक आलिया एक ना आपण पाहतोय राऊंड फिगरमध्ये 20 धावा आपल्याला धावपटलावरती पाहायला मिळतात. फर्स्ट हाफमध्ये खेळतायत वीर बजरंग शिडोन आणि त्यांच्या विरोधामध्ये जनमान नावडे. दोघांमध्ये मॅच इंटरेस्टिंग मॅच, कारण दोन ताकदवर संघ एकमेकांच्या विरोधात आणि ही लढाई सुरू आहे. हा बॉल फटका फसलाय. मिड विकेटचा फिल्डर पाठलाग करतोय बॉलचा. झेल साठी फिल्डर आले होते आणि हा झेल महेश म्हात्रेचा आपण पाहतोय. भूमीला दान, जीवनदान एक संगीत आहे जो आपण ऐकलेला आहे. मिळालं जीवदान, गेलेला कोंबडा जिवंत झाला, आता गाजवेल तो मैदान. या अशा जीवदानांची रासले अनेक वेळा आपण क्रिकेटमध्ये पाहिलेल्या. ते म्हणतात ना, चुकीला माफी नाही. आता ही चूक घडली आहे, हिचा भरपाई आणि हिचा खामियाजा कसा असेल या गोष्टींचा आढावा घेण्यासाठी मैदानामध्ये जावं लागेल. धाव फलकावरती 22. साधा सोपा झेल होता. मी म्हणेन मिड विकेटमध्ये जो खेळाडू आहे त्याच्याकडून ही घडलेली चूक आता त्यांच्यासाठी एक पनिशमेंट राहील, यात काही मात्र शंका नाहीये. कारण समोर महेश म्हात्रे जो रायगडचा आपण पाहिलंय की ज्याला खेळाडून आपण पाहिलं की रायगडमधून तो खेळला. पनवेल प्रीमियर लीग असेल या मोठमोठ्या स्पर्धा लीग स्टेजच्या मॅचेस तो खेळला आहे आणि त्याच्यावरती आता आपण पाहतो जीवनदान त्याला तुम्ही देत त्याला पुन्हा एकदा नव्यानं मैदानामध्ये उभं राहण्याची संधी दिली आहे. हा बॉल आता सोडणार नाहीये. मागील बॉल वरती चकले होते, आता नाही. विकेट किपर सुशांत चांगली कामगिरी, पिक केलंय बॉलला लिडिंग एज आणि त्यानंतर आपण पाहतो विकेटची पतन. पहिला धक्का सलामीची जोडी तोडण्यामध्ये यश आविष्कार पाटील. जीव हरिकीर्तनी रंगला, पाखंडाचा अंत झाला. पहिल्या वेळेला मिळालं जीवनदान, दुसऱ्या वेळेला पुन्हा एकदा काटा काढला गेला आणि हा बसलेला धक्का आपण पाहिला. सलामीची जोडी तोडायची होती. पहिला ब्रेक थ्रू हवा होता यावेळेला टीम वीर बजरंग शिडोनला, तो अखेरकार त्यांनी आता मिळवला आहे. आता इथून थोडासा प्रेशराईज करण्यासाठी ते तयार असतील, यात काही मात्र शंका नाही. करंटली 13.20च्या सरासरीनं फलंदाजी मैदानामध्ये सुरू आहे. याच गतीने जर गेले तर 39 पर्यंत पोहोचण्याची दाट शक्यता कम्प्युटरचा अहवाल आपल्यापर्यंत त्या गोष्टी सांगतो. आविष्कार आपल्या षटकामधून 5वा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. ओव्हर नंबर 2 सुरू आहे. हा बॉल चांगला बीट केलाय. अनबीटन गोलंदाजी आपण पाहतोय इथे आविष्कारचे आपल्याला पाहायला मिळतंय शिडोन कडून. चांगला संघ उभारलाय आणि त्यामध्ये आविष्कार एक आपण पाहतो परफेक्ट ऑलराऊंडर आणि परफेक्ट पॅकेजिंग प्लेयर टीमसाठी, जो फलंदाजी गोलंदाजी दोन्ही गोष्टी निष्णात शिकाऱ्याप्रमाणे हाताळतो मैदानामध्ये. ओ द विकेट. पुढचा बॉल लिडिंग एज आहे. विकेट किपर पुन्हा एकदा वन्स अगेन वन मोर विकेट ऍडेड इन अ कलेक्शन. रो मधला आपण पाहतोय हा अजून एक विकेट. आजच्या फायनल रात्रीमध्ये आपण अवतरलेलो आहोत. 22 धावा धावफलकावरती 2चा लॉस सध्या आपल्याला पाहायला मिळाला. सुयोग पाटील ओव्हर नंबर 3 साठी डेथ ओव्हर स्पेशालिस्ट. ऑन साइडला भिडकवलाय, समोर बॉल होता आणि त्याला पिक केलाय साहिल खानावकरनं. लॉंग हिट, सिक्सर.
टीमच्या माध्यमातून दिला शुभेच्छा आल्यात. डीजे नितीन यांच्याकडून दिला शुभेच्छा आल्यात. तसेच वाघाचीवाडी चषक 2025 या संपूर्ण मॅनेजमेंट टीमकडून दिला शुभेच्छा आल्यात. घरात एक तरी परी असावी, एक नाजूक कळी असावी, तिला पाहता अगदी आपलं मन गुपित हलूच तिनं कानात येऊन सांगावं आणि तिच्या असताना घरात आनंदाची पहाट असावी. अशी आमची सर्वांची लाडकी मिहिका प्रवीण म्हात्रे, जी प्रवीण म्हात्रे यांची सुकन्या आहे आणि तिचा आज वाढदिवस आहे. तिला वाढदिवसासाठी शुभेच्छा आपण पाहतोय. मिहिका 11 श्रीराम चिंचवली आज संघ या मैदानामध्ये खेळतोय. त्यांच्याकडून त्याच सोबत या ऑर्गनायझर कमिटीकडून आणि आमच्या एकविराला इव्हेंट तसेच डीजे नितीन यांच्याकडून आल्यात. हवेमध्ये खेळलेत बॉल, चान्स तिकडे बनते, खूप उंच बॉल आहे. मिड ऑफ मध्ये कुठली चूक नाहीये. चांगला झेल साहिल पाटीलच्या माध्यमातून साहिल खानावकरला बाद करण्यामध्ये यश, सुयोग पाटीलला सफलता. ही स्पर्धा या स्पर्धेसाठी भरपूर मेहनत घेणारा आपल्या गावातील एक गुणवान खेळाडू अविनाश वाघ. आज याची गाठभेट घेण्यासाठी आपण अजय बसमाला तर पाहिलंच, त्याच सोबत आपण पाहतोय त्याचा एक सगळ्यात जवळचा आवडीचा सवंगडी अर्थातच पनूभाई याचे आगमन झालंय आणि ते वाट बघतायत अविनाश तुमच्या आपण यायचं मंचावरती. आपलं आपण जरूर स्वागत करू. रावेलचा बॉल, हो गुड लेंड स्पॉट, चांगली गोलंदाजी आहे. स्वर्गीय बापू नाडकर्णी यांचा मंत्र अंमलात आणतोय. बॉलर सेट, माय फुल्ली कॉन्सन्ट्रेट अबाउट बॉल अँड गुड लाईन. आणि गुड लाईनचा बॉल आता इथून आपण पाहतोय व्यथ्य निर्माण करतोय सूरज खानावकर साठी. नावडेच्या विरोधामध्ये गोलंदाजी, त्यामध्ये तिखट चेंडू फेकले जात आहेत. 6 धावा खर्च केल्यात सुयोगनं. पहिल्या बॉलवरती 6नं स्वागत झालं होतं, परंतु 2 बॉल लगेचच विकेट आणि डॉट आला. चांगली गोलंदाजी आहे, अद्भुत गोलंदाजी. डीजे मास्टर डीजे पनू यांना आपण पाहतो, इथे त्यांचं आगमन झालंय. आपलं स्वागत आहे. हा चेहरा आपण अनेक वेळेला पाहिलेला आहे. आणि त्यांच्यासोबत आपण पाहतोय सुमित डोंगरे यांचे बंधुराज सुजानभाई डोंगरे इथे आलेले आहेत. कोंबडा 11चे ते कॅप्टन आहेत आय थिंक, आणि त्यांचं इथं आपण पाहतो आगमन झालेलं आहे. आपलं आम्ही नक्कीच मनापासून इथे स्वागत करू. आपलं नक्कीच मनापासून स्वागत आहे. हे चेहरे आपल्यापर्यंत आम्ही नक्कीच पोहोचू, कारण मी म्हणेन यूट्यूबचे हे कलाकार आहेत, घाटणीचे कलाकार आहेत आणि त्यांची कला आपण अनेक वेळेला पाहिलेल्या. त्यांचं इथं आगमन झालंय आणि ते सर्वाधिक मी म्हणेन यंग डॅशिंग डायनामाइट कोण आहेत तर मग सरपंच साहेब सीताराम चौधरी यांना आपण जरूर पाहू. आणि आमचे चॉकलेट बॉय आमचे जनार्दनभाई निरगुडा इथे आपण पाहतो. आता विरंगुला त्यांनी निर्माण केला. आपलं सर्वांचं जरूर स्वागत आहे. मॅचकडे आपण जरूर जाणार आहोत. चला स्पीडअप करा अशी विनंती. या ओव्हरमधून आपण पाहतोय आता हा 4था चेंडू झालेला आहे. डॉट बॉल आलाय दुर्वेश म्हात्रे मैदानामध्ये. त्याला आता इथे आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला तो उभा आहे, थोडासा आउट ऑफ फॉर्म आहे. अन्यथा या खेळाडूला आपण पाहिजो की मधल्या फलीमध्ये हा धावा बनवणारा खेळाडू होता. चला स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका प्लीज. पंचांचा निर्णयाचा सन्मान करणं. मॅचकडे जाऊ. सुयोग ओ द विकेट. हाही बॉल परफ्यूम डिलिव्हरी आणि त्यामध्ये लिडिंग एज विकेट किपरनं काम तमाम. सूरज खानावकर पुन्हा एकदा बाद. 28ला 4था विकेट पडतोय. त्यामध्ये आपण पाहतोय आता हा अजून एक डिसमिसल आणि फलंदाजाला डॉमिनेट केलाय. जांभूलपाडा टीम प्लीज आपण टॉस साठी या, कारण इथे आपण पाहतोय मोह संघाचे कॅप्टन या मॅच सुरू होण्याच्या आधीपासून उपलब्ध आहेत. त्यामुळे आता तुमची गय केली जाणार नाही. प्लीज आपण यायचं लवकर टॉस साठी, अन्यथा कारवाईला सामोरं जावं लागेल. अशी आपल्याला ही नम्रतेची आणि प्रेमाची विनंती असं समजा. मॅचकडे आपण जाऊ. ओ द विकेट. समोर बॉल ऑन साइडला खेळलेत. टार्गेट आहे ब्लॅक स्क्रीन आणि ब्लॅक स्क्रीन वरती बॉल जाऊन अदलतोय. टप्पा पडून सरळ बॉल सीमारेषेच्या बाहेर. अंपायर सिग्नल इट्स ऑफ 4. लास्ट बॉल होता आणि लास्ट बॉल
टॉस करीत आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जरूर जाऊ. दोन संघ आपल्याला पाहायला मिळतील. प्रणय 11 मोहो आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय तितकाच चांगला ताकदीचा संघ आहे तो म्हणजेच जांभूलपाडा. इथे मंचावरती आपण पाहतोय ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली आहे, ज्यांनी या स्पर्धेसाठी आपल्याला स्पोर्ट्स सायकल पुरस्कृत केले. त्या स्पर्धेमधील जे आपण पाहतोय या प्रमुख आकर्षण म्हणून आपण स्पोर्ट्स सायकल पाहिलं. 3 पारितोषिके जे आहेत राजेश शेटशीट यांचं इथं आगमन झालेलं आहे. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनापासून इथे स्वागत करतोय. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस इथे केला जाईल. 3 षटकांचा सामना आहे, याच्या पण नोंद घ्यायची. टॉस जो आहे तो जांभूलपाडा संघाच्या बाजूने लागलाय आणि त्यांनी फिल्डिंग करायचा निर्णय घेतलाय. तसेच आमचे डीजे पनू आणि सुजान ढोंगरे या इव्हन जोडीला देखील आम्ही इथे इन्व्हाइट करतो की आपण आपला सन्मान घेण्यासाठी यायचं. डीजे पनू आणि सुजान ढोंगरे यांचा आपण इथे सन्मान करूयात. आपण सन्मान इथे करणार आहोत. संयुक्त सन्मान इथे केला जाईल मान्यवरांचा आणि या सन्मानासाठी आपण बोलतोय एक युट्यूब कलाकार तर एक आपण पाहतो बोटांचा जादूगर. मॅनेजमेंट टीम कडून हा सन्मान आपल्याला पाहायला मिळेल आणि हा सन्मान आपण पाहतोय एवन जोडीचा अर्थातच डीजे पनू आणि त्यांच्या सोबत सुजान डोंगरे पारगाव यांचा हा सन्मान आहे. प्रेझेंटेशन बॉक्स मधून पुन्हा एकदा जाऊया. कॉम्बॉक्स मध्ये जिकडे आपण तारा कर्णाला विभागातील एक पहाडी आवाज ऐकणार आहोत. मेलोडियस व्हॉइस ऑफ तारा अर्थातच रोशनदादा पाटील यांच्याकडे. धन्यवाद आकाश. जाऊया मॅचच्या दिशेने. साहिल कानावकर पहिला बॉल फुल टॉस गुडघा टेकत फॉलिंग स्वीपचा प्रयत्न होता आणि पहिल्या बॉल मध्ये फाईन लेगला हा फटका चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. वेलकम बाउंड्री 4. यस संघांमध्ये हा उत्कंठावर्धक सामना. पंचांचा इशारा फ्रीड बॉल. नेक्स्ट बॉल फ्रीड असेल. आविष्कार खरं तर या संघाचा की फॅक्टर आहे. आविष्कार या संघाचा एक अतिशय हरवणारा असा खेळाडू आहे आणि या आविष्कारचा विकेट जर का लवकर मिळाला नावडे संघाला तर या सामन्यामध्ये कमबॅक करता येईल. पुढचा बॉल पुन्हा एकदा खोला टाकला. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर त्या ठिकाणी पोहोचले. 1 रन. बघा प्रचंड स्फूर्ती आहे आविष्कार मध्ये. एनर्जेटिक खेळाडू. पुन्हा एकदा सेकंड साठी तो तयार होता पण तो नकार दिला. एका बाजूला नॉन स्ट्रायकिंग एंडला सुयोग पाटीलने. अगदी योग्य कॉल होता कारण ऑलरेडी धाबा आलेल्या पहिल्या चेंडूवरती 6 पाटला करता 33 धावांचा एक इकॉनॉमिकल फिगर षटक हवा आहे नावडे टीमला या मॅच मध्ये आपलं आव्हान कायम ठेवण्यासाठी. तर एका बाजूला जो मोमेंटम पहिल्या चेंडूवरती मिळाला त्याला पुढे घेऊन जावं लागेल या दोन्ही फलंदाजांना. सुयोग पाटील आविष्कार पाटील हे 2 खेळाडू. साहिल कानावकर राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा बॉल ऑन द राईज खेळले. डाऊन द ग्राउंड बॉल डीप मध्ये चालला. लॉंग ऑफला फिल्डिंग चांगली. दुर्वेशला आपण त्या ठिकाणी पाहता. गुड फिल्डिंग. तितकाच चांगला ॲक्युरेट थ्रो या ठिकाणी पाहायला मिळाला. 1 रन मात्र रोखता येणार नाहीये. 1 रन मिळेल बॅटिंग करत असताना शिरडोन टीमला. धावसंख्येमध्ये बदल. टोटल धावा आपण जर पाहिल्या धाव फलकावरती तब्बल बिनबाद 7 धावा. 7 लॉस ऑफ 0 विकेट्स. आविष्कार ऑन स्ट्राईक. याही मला वेगावरती स्वार झाले. वाईड यॉर्कर. यस त्या ठिकाणी रिव्ह्यू वापरलाय की नाही चेक करायचा आहे. फिल्डिंग टीम ने मात्र रिव्ह्यूचा वापर केलाय. चॅलेंज केलं अंपाच्या निर्णयाला. पंचाचा निर्णय होता वाईड बॉल परंतु इथे नावडे संघाने रिव्ह्यूचा वापर केलाय. तिसऱ्या पंचांची मदत घेतली. ऑन स्क्रीन पुन्हा एकदा पाहिलं जाईल. एका सामन्यामध्ये पहिल्या षटकामध्ये 2 रिव्ह्यू वापरण्यात आले बिमरसाठी आणि त्यानंतर पुन्हा एकदा आता
वाईड साठी रिव्ह्यूचा वापर केलाय. पहिलं षटक फार महत्वाचं आहे. असं म्हणतात वेल बिगिनिंग इज हाफ डन. सुरुवात चांगली झाली की तुमचं अर्ध काम सोपं होतं आणि यामुळे इथे जर का सुरुवात शिवडोन संघाची चांगली झाली तर दबाव नावडे संघावरती वाढेल. बघा इथे चेक केलं जाते पुन्हा एकदा रिपीट टेलिकास्ट मध्ये आई एक्विरा इव्हेंट या चॅनलच्या माध्यमातून. आपण सध्या वाघाची वाडी या खरतर नगरीमध्ये आहोत. गाडेश्वरचं हे डॅम पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर मात्र हे मैदान उपलब्ध होतं खेळण्यासाठी आणि आज या मैदानावरती आपण पाहता वाघाची वाडी गावाच्या सन्मानाची अभिमानाची प्रतिष्ठेची स्पर्धा वाघाची वाडी चषक 2025 चं हे दमदार पर्व. प्रकाश होतातील आयोजन पंचावरती आपण पाहता आमचे खरतर सरपंच एबन जोडी सीताराम शेठ चौधरी आणि एका बाजूला आमचे उपसरपंच जनार्दन निरगुडा यांना आपण पाहता आमचे मित्र अजय बसमा आणि आमचे मित्र अमोल भगत यांचं आगमन. वेलकम. वाईट बॉल तिसऱ्या पंचांचा इशारा आहे. वाईट बॉल आहे त्यामुळे रिव्ह्यू गमावलाय जहनुमान नावडे या संघाने. अतिरिक्त रन्स मध्ये भर पडेल. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ती म्हणजे बिनबाद 8. षटक क्रमांक पहिलं मार्गस असताना. नेक्स्ट बॉल तेज सरार. क्या बात आहे. लेन बॉल टाकला वेगावरती स्वार झालाय. साहिल खानावकर यांच्याकडे कदर लेदरचा देखील अनुभव आहे कारण त्यांची बॉलिंग ऍक्शन आपण जर पाहिली हाय ऍक्शन आणि अतिशय वेग त्यांच्या या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाला. यावेळेला मात्र त्यांचा कमबॅक अष्टपैलू खेळाडू म्हणून नावडे संघासाठी नेहमी त्यांची भूमिका राहिली आणि या षटकामध्ये निर्णायक षटक राहील. बैठक शॉट फटका फसलाय आणि मोठा धक्का बसलाय. आविष्कारचा गोल्डन विकेट या क्षणाला हवा होता नावडे टीमला आणि तो मिळालाय या बॉलवरती. धीम्या गतीचा यॉर्कर त्याच्यामध्ये पाडोस्वीपचा प्रयत्न सॉफ्ट डिसमिसल खेळाडू बाद. षटकामध्ये पहिला खरतर धक्का बसला बॅटिंग करताना शिरडोन संघाला आणि तोही आविष्कार पाटील. हा एक अतिशय महत्वाचा किमती विकेट होता नावडे संघासाठी. तो विकेट मात्र मिळाला साहिल खानावकर या खेळाडूला. तो विकेट मिळाला जहनुमान नावडे या संघाला. आज खरं तर नावडे संघाकडे पाहिलं तर सध्याच्या घडीला स्वतः उमेश खानावकर बहा पाटील सारखे सिनियर खेळाडू आणि बाकी सर्व यंगस्टर तुम्हाला या टीम मध्ये पाहायला मिळतील. तर एका बाजूला शिरडोन गेले कित्येक वर्षाची दहशत या संघाची देखील राहिली. ज्या संघाला लीड करताना आपण आविष्कारला पाहिला तर नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चालला सुशांत. तर एका बाजूला सुयोग पाटील. 5वा चेंडू या षटकामधला. बॉल तयार साहिल. पुन्हा एकदा वेग गती होती परंतु लाईन खराब होती. अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता. बचावात्मक गोलंदाजी या षटकामध्ये सातत्याने पाहायला मिळाली कारण सुरुवात पॉवर प्लेचे हे षटक जबाबदारी असते कारण पॉवर प्ले मध्ये जर का इनफिल्डला क्लिअर केलं किंवा गॅप मध्ये फटके खेळला की चौकार षटकार हे नेहमी पाहायला मिळतात. आणि नावडे म्हटलं की पॉवर प्ले स्पेशालिस्ट अजय कोळी त्यांची नक्कीच मी आठवण करून देईल. एक दमदार 40+ मास्टर. आणि इथे आपण पाहता साहिल खानावकर कमबॅक करेल का पाहावं लागेल. ऑन साइडला मिडॉन मध्ये उमेश खानावकर वन ऑफ द लीजन. बघा शेवटच्या मुवमेंटला बॉल थोडा डायव्हर्ट झाला. जास्त उसळी घेतली परंतु चेंडूवरती नजर आणि गेले कित्येक वर्षाचा अनुभव तो मात्र त्यांच्या कामी आला. गुड फिल्डिंग त्या ठिकाणी बॉलला थांबवलं मिडॉनला. रन नाहीये. डॉट बॉलची सांगता झाली आहे. धावसंख्या धावफलकावरती 1 गडी बाद 9 धावा. शेवटचा निर्णायक चेंडू या ओव्हर मधला. याही वेळेला वेगावरती स्वार गती आणि मतीचा वापर. टप्पा चांगला होता. डॉट बॉल पाहायला मिळाला साहिल खानावकर यांच्या माध्यमातून. पहिला बॉल सुरुवातीला आपण पाहिला 6 धावा आल्या. बिमर +4 त्यानंतर सिंगल आली आणि तदनंतर मात्र पुढच्या 5 चेंडूंमध्ये 1 विकेट प्राप्त केला साहिल खानावकरने. 3 धावा खर्च केल्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. बॅटिंग करताना शिरडोन संघाची धावसंख्या धावफलकावरती लागली 1 गडी बाद 9 धावा. मालडुंगे ग्रामपंचायतचे थेट सरपंच
घासून नाही तर ठासून तब्बल 4,500 मतांनी निवडून आलेले आमचे आदरणीय सीतारामजी चौधरी साहेबांचं संगीत तुम्ही ऐकलं. A1 सरपंच लोकनियुक्त जनतेने दिलेलं प्रेम आणि आपण पाहिला तब्बल 4,500हून अधिक मताने त्यांची मात्र नियुक्ती झाली सरपंचपदी. त्यांचं देखील आपण कौतुक करूया. वरद खानावकर यावर आले, पायात टाकला बॉल हलक्या हाताने ऑन ड्राईव्हचा फटका मिड विकेटला. डीप मध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी वेगाने पुढे आले महेश मात्रे. चांगला थ्रो, कलेक्शन खराब, दुसरा रनचा कॉल होता. बॅकअप आहे त्या ठिकाणी मागे आणि यावेळेला आपण पाहता 1 रन या चेंडूवरती मिळाली. सामना आपण जर पाहिला सध्याच्या घडीला बॅलन्स आहे, कारण 11 मध्ये 23 या ठिकाणी बनवायचे आहेत बॅटिंग करणाऱ्या शिरोडोन टीमला. 1-2 मोठे फटके जर का इथे मिळाले तर या सामन्यामध्ये कमबॅक होईल. 11 बॉल विजयासाठी तब्बल 23 धावांचं समीकरण. वरद खानावकर आणखीन एक वर्सटाईल गोलंदाज. पुन्हा एकदा खोलात टाकला बॉल, यॉर्करचा प्रयत्न होता, ऑन साइडला फटका एक्झिक्यूट केला. सेकंडचा कॉल नकार दिला, फक्त सिंगल. 1-1 रनचा संग्रह करत मात्र हा संघ पुढे चाललाय. थेंबे थेंबे तळेसाचे असं म्हणतात आणि यावेळेला मात्र आणखीन एक सिंगल ऍड होईल बॅटिंग करताना. संकल्प 11 वीर बजरंग शिरडून संघाच्या खात्यामध्ये. समीकरण बनेल अंतिम 10 बॉल विजयासाठी तब्बल 22 धाबांचं समीकरण. 10 चेंडू 22 धाबा हे कॅल्क्युलेशन आहे. मैदानामध्ये पार्टनरशिप बनवावी लागेल, स्ट्राईक रेट देखील थोडासा वाढवावा लागेल. फलंदाजाला कॉट बिहाइंड द विकेटसाठी लाऊड अपील झाली आहे, जोरदार अपील. भरपूर प्रेशर पंचांवरती, परंतु पंच जो निर्णय देतील तो अंतिम असेल. कॉट बिहाइंड द विकेटसाठी हा कॉल होता. संपूर्ण खेळाडू एकजूट झालेले आहेत. कॉन्फिडन्स आपण जर पाहिला या संघाचा हाय लेवलला होता, परंतु पंचांचा निर्णय तो मात्र अंतिम असेल, जो काही निर्णय असेल. शॉर्ट ऑफ लेन बॉल होता आणि त्याच्यावरती बिगेट करताना मात्र कॉट बिहाइंड द विकेटचा कॉल. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहता LBW कॉट बिहाइंड द विकेटसाठी रिव्ह्यू नाहीये. 2 पंच एकमेकांची चर्चा करतील. स्क्वेअर लेग पंच मेन अंपायर अनिल बागडे आणि एका बाजूला आमचे मेन अंपायर अशोकची उलवेकर. निर्णयाची प्रतीक्षा आहे. कदर लाऊड अपील, भरपूर वेग होता, कटरचा वापर केला, खेळाडू सुरक्षित आहे. पंचांच्या माध्यमातून इशारा त्या ठिकाणी पाहायला मिळाला. डॉट बॉल अंतिम 9 चेंडू आणि आता विजयासाठी तब्बल 22 धावांचं समीकरण. लॉंग रनअप मैदानामध्ये आपण पाहता वरद खानावकरला अतिशय वेगवान चेंडू टाकणारा हा खेळाडू. यावेळेला देखील आपण पाहिला थोडासा बाहेर काढला बॉल अवे फ्रॉम द बॉडी. पंचांचा इशारा पाहिला तर अवांतर बॉल. एक्स्ट्रा रन त्या ठिकाणी मिळेल. अंतिम 9 चेंडू आता विजयासाठी तब्बल समीकरण असेल ते म्हणजे 22 धावांचा. फील्ड पोझिशन 21 धावा. अभ्यात करदर वाईट बॉल आलाय. 9 मध्ये 21 कॅल्क्युलेशन. हे 3 चेंडू फार निर्णायक असेल या मॅच मध्ये. वन्स अगेन ड्राईव्ह केला बॉलला, ड्राईव्ह लेंथ मध्ये हा चेंडू होता. एक्स्ट्रा कव्हरला फटका पाहायला मिळाला. फिल्डिंग पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनलाय. क्रिकेटमध्ये असं म्हणतात बॅटिंग बॉलिंग जितकं महत्वाचं डिपार्टमेंट आहे त्याहीपेक्षा महत्वाचं डिपार्टमेंट आहे फिल्डिंग आणि लाजवाब फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. फील्ड पोझिशन आपण जर पाहिली ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळेल. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ. त्याच वेळेला आपण पाहता लॉंग ऑन, डीप मिड विकेट, काऊ कॉर्नर मध्ये एक फिल्डर उभा केला, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. तर काहीतरी नवीन आणलंय संदेशने. इथे फुल टॉस आहे, लाऊड अपील, क्लीन बोल्ड, दांडी गुल, चारी मुंड्या चित केलं फलंदाजाला. आणखीन एक धक्का. बॉल लॉंग स्टॉपला गेला होता परंतु स्टंपचा भेद घेऊन गेला, त्यामुळे खेळाडू बाद. डान्सर खरं त्यांच्यासाठी पारितोषिक आहे. खूप चांगलं नृत्य त्यांच्या माध्यमातून. एंटरटेनमेंट. 7 बॉल 20 मॅच ऑन आहे. बघा हा शेवटचा निर्णायक चेंडू आहे आणि मैदानामध्ये आलेला खेळाडू मधल्या फळीतला संकटमोचक स्वप्नील पाटील, त्याला मात्र आता या बॉलवरती मोठा स्ट्रोक सजवावा लागेल. आक्रमक फलंदाजी या ठिकाणी साकारावी लागेल. शेवटचा निर्णायक चेंडू. पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा आल्या. या ओव्हरमध्ये वरद खानावकरचं कमबॅक पाहायला मिळाला. पुन्हा एकदा यॉर्कर.
इथे देखील ओव्हर पिच बॅटन पॅटच्या मधून बॉल चाला विकेट किपरच्या हातामध्ये आणखीन एक डॉट बॉल सामन्याला कलाटी देणारे हे षटक इकॉनॉमिकल फिगर षटक पाहिलं ज्या षटकामध्ये एक विकेट मिळाला बरदला धावा खर्च केला तब्बल 4 धावा. चला ड्रिंक्स ब्रेक. साहिल कानावकर 9 बॉल मध्ये 20 केल्या. महेश मात्रचं योगदान 6 धावांचं होतं आणि बाळा पाटील 1 बॉल खेळले 4 धावा नॉट आउट. तर एका बाजूला आपण पाहता या इनिंग मध्ये आविष्कारने चांगली बॅटिंग केली 5 धावा केल्या. सुयोग नॉट आउट 3 वरती खेळतो. वरद खानावकर षटक निर्णायक राहिला. आता 6 मध्ये 20. सहा बॉल आणि 20 धावा. खरं तर येणाऱ्या पुढच्या सीझनला टेनिस बॉलच्या क्रिकेट पर्वाला 2025-26 मध्ये जेव्हा क्रिकेट मोसमाला सुरुवात होईल तेव्हा प्रणय भगत आणि अमोल भगत यांच्या वतीने माथेरान आणि वाघाच्या वाडी या टीमला त्यांच्या माध्यमातून ब्रँडेड टी शर्ट्स पुरस्कृत केल्या जातील. 2 भाऊ आहेत. 2 भावांच्या वतीने हे पारितोषिक सुजान तुम्ही काय सांगता? सुजान कडून देखील एक पारितोषिक येईल. या दोन्ही संघांसाठी खास प्रेम आहे या विभागावरती सुजान आणि त्याच वेळेला प्रणय यांचं. सुजान डोंगडे लेदरचा बादशाह. 6 बॉल 20 चं समीकरण मॅच ऑन आहे. आपण जाऊया सामन्याकडे. हा सामना आता हाय व्होल्टेज झालाय. पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा आल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये 4 आल्या बरतच्या आणि तिसऱ्या षटकामध्ये आता संदेश भोपी हा खेळाडू बॉलिंग मार्क वरती आला. खरं तर यंगस्टर नवे पर्व युवा सर्व सध्या नावडे 40+ संघ देखील भन्नाट फॉर्म मध्ये आहे. परंतु आज यंगस्टरने हा वारसा जपलाय. नावडे क्रिकेट म्हटलं की एक आपण पहिला त्या संघाचा होता आणि आजही आहे. नाईट स्पेशालिस्ट म्हणून या संघाकडे पाहिलं जायचं आणि आज देखील या स्पर्धेमध्ये एक वेगळी छाप या खेळाडूने सोडली. 6 बॉल 20. तर एका बाजूला गेले कित्येक वर्ष टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या संघाची दहशत आहे. तो संघ आहे संकल्प 11 वीर बजरंग शिरोडन. 2 टीम मध्ये बिग फाईट. पहिला बॉल कडा घेतली. बॉल मागे चालला. शॉट थर्ड मॅनला बा पाटील यांचं कमबॅक. क्या बात आहे. सेकंडचा कॉल रिस्क घेतली. इथे रनआउटची संधी खेळाडू बाद. 1 रन आहे आणि त्यावेळेला आपण पाहताय त्या स्ट्राईक रोटेशनचा त्या ठिकाणी गंभीर प्रश्न निर्माण झालाय. चेक केलं जाईल ऑन स्क्रीन. यावेळेला आपण पाहता का बाळा पाटील यांची चांगली फिल्डिंग शॉट टर्नमॅनला पाहायला मिळाली. खरं तर जेव्हा तळोजा नाईट्स मध्ये सिल्वर ट्रॉफी होती नाईट स्पर्धेमध्ये ती स्पर्धा अक्षरशः संघाने गाजवली आणि आज आपण पाहता पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये नावडे संघाचा बोलबाला पाहायला मिळाला. या आतापर्यंत आपण जर पाहिलं पारडं जड आहे परंतु क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. 20-6 मध्ये बनवायचे आहेत. चेक केलं जाईल. दोन्ही एंड एकाच वेळा तुम्हाला सोडावे लागतील अन्यथा स्ट्राईक रोटेशन हे ग्राह्य धरले जाणार नाहीये. 1च रन सर. बघा बॅटर थांबला होता त्यामुळे तिसऱ्या पंचाने सांगितलं 1च रन या ठिकाणी असेल. रनआउट खेळाडू नसेल फक्त 1च रन या बॉलवरती असेल. 5 चेंडूमध्ये आता 19 धावा. तिसऱ्या पंचाने सांगितलंय या ठिकाणी. खरं तर या बॉलरच्या शैलीवरती आक्षेप घेण्यात आला. संदेश भोपी अपकमिंग यंगस्टार. तिसऱ्या पंचांची मागणी ऑन स्क्रीन पाहिलं जाईल. आयोजक आपण या ठिकाणी वॉर रूम मध्ये चेक केलं जाईल. संदेश भोपीवरती आक्षेप घेण्यात आलेला आहे बॉलरच्या शैलीवरती. फलंदाज सज्जाद सॅकिंग एंडला. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. खरं तर कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं ओवळे संघाच्या आगे जी गोलंदाजी संदेशने केली होती ती खरं तर वाखाणण्याजोगी होती आणि परवाच्या रात्रीमध्ये आणि आज देखील आपण पाहता या मॅच मध्ये 20 धावा त्यांच्यासमोर मोठं आव्हान डिपेंड करायचं. पण तो एका बाजूला नेव्हर गिव्ह अप हार मानायचं नाहीये. शिरोडन संघाला शेवटच्या क्षणापर्यंत लढावं लागेल. 4 बॉल 19 धावा. अभी नाही तो कभी नाही. जिंकू किंवा हरू प्रयत्न आमचे सुरू. 4 बॉल 19. पुन्हा एकदा आपण पाहता प्रॉपर कनेक्शन नाही या स्क्वेअर लेग मध्ये. हा फटका पाहायला मिळाला. सिंगल मिळाली. आता 3 बॉल विजयासाठी शिरोडन संघाला तब्बल 18 धावांची गरज. याच मैदानावरती पहिल्या रात्रीमध्ये भूषणने
सन्मान आदरणीय निलेशजी बाग यांना विनंती असेल आपण या मंचावरती आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. 3 बॉल 18 धावा, डू ऑर डाय, प्रत्येक बॉल षटकार. पहिला आलाय फ्लिक ऑफ द रिस्ट, नो लुक शॉट, कडक शॉट, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर हा धमाका, 6 धावा, षटकार. कमालीचं टायमिंग, हा फटका पाहतच राहा असा हा टायमिंग आपण पाहिला. उपसरपंच आमचे जनार्दन निरगुडा साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन. जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाहीये तोपर्यंत आपल्याला कोणीच हरवू शकत नाहीये. त्यामुळे आता इथे शेवटच्या क्षणापर्यंत नक्कीच पॉझिटिव्ह अप्रोचनेच घ्यावा लागेल. 2 बॉल 12, जर पुढच्या बॉलवरती षटकार आला तर या सामन्यामध्ये आणखीन उत्कंठा, रोमांचक शिगेला पोहोचेल. शेवटचे 2 बॉल आणि 12 धावा. सुयोग पाटील स्टॅकिंग एंडला. पुन्हा एकदा आक्रमण, बॅटच्या टोळीला लागलाय, फटका फसलाय आणि मॅच देखील फसलेत. खेळाडू झेलबाद. 1 बॉल 12. सुयोग करून पाहायला मिळाली. मागचा फटका पण जर पाहिला लवकर बॅटचा फेस क्लोज झाला, त्यामुळे बॅटच्या टो एंडला बॉल लागला. प्रॉपर कनेक्शन झालं तर पुन्हा एकदा बॉल सीमारेषा पलीकडे गेला असता. आता मॅच मध्ये आपण जर पाहिला एका दुसरा चमत्कार गोलंदाजाने केला तरच मात्र शिरोडोन संघाला कमबॅक करता येईल. कारण 1 बॉल 12चं समीकरण सामन्यामध्ये आलं. नवीन खेळाडू साहिल पाटील स्टॅकिंग एंडला. 1 बॉल 12 हा सामना जिंकत आजच्या रात्रीमध्ये बक्षीस पात्र होतो. आणखीन एक संघ टॉप 6 मध्ये पोहोचलाय. जय हनुमान क्रिकेट क्लब नावडे. अभिनंदन नावडे संघ आजच्या रात्रीमधला हा 5वा संघ सुपर 6 ला क्वालिफाय झाला. हार्ड लक टीम शिरोडोन.